या महाराष्ट्राची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण 350 वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या नावामुळे, छत्रपती शिवरायांच्या इतिहासामुळे अनेक जणांना पोटसूळ उठायला लागलाय. या महाराष्ट्रामध्ये महापुरुष वाटून घ्यायची फॅशन जणू आली आहे आणि सगळ्यात जास्त द्वेष कोणाचा होत असेल तो छत्रपती शिवरायांचा आहे. मग ते पुतळा बसवण्यावरून असू देत किंवा NCERTच्या पुस्तकामधून मराठा साम्राज्याचा नकाशा बाहेर काढण्यावरून असू देत. समाज मनामध्ये छत्रपती शिवरायांबद्दलची भावना बघितली की कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. ज्या महाराष्ट्राला उभं करण्याची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली, त्यांच्याच नावाला, त्यांच्याच इतिहासाला, त्यांच्याच अस्तित्वाला कोणी विरोध कसा करू शकतं? विचार करायची गोष्ट आहे. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10 वर्ष बालपण गेलं, 10 वर्ष घडण्याचं आयुष्य गेलं आणि पुढच्या 30 वर्षामध्ये या जगामधील सर्वात मोठं आणि सगळ्यात लवकर उदयाला आलेलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यामुळेच बऱ्याच जणांना पोटसूळ उठायला लागलाय. NCERTच्या पुस्तकामधून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या त्याचा महामेरू झालेल्या मराठा साम्राज्याचा इतिहास पुसण्याचा डाव इथल्या सरकारांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून केला. अरे, छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास मराठी मनाच्या, या महाराष्ट्राच्या, या भारताच्या प्रत्येक हृदयावरती कोरलेला असताना तो पुसणार कसा तुम्ही? याचाच निषेध म्हणून आज संध्याकाळी 5 वाजता कलाकार कट्ट्यावरती पुण्यामध्ये सगळ्यांनी जमायचंय. सगळ्यांनी म्हटलं मी, का? छत्रपती शिवराय कोणा एका जातीचे, एका धर्माचे नव्हते. छत्रपती शिवराय 18 पगड जातींना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे या महाराष्ट्राचं नव्हे, या देशाचं आराध्य दैवत होतं. म्हणून हात जोडून विनंती आहे, आपल्याला आपला इतिहास वाचवावा लागेल तर मैदानात आता उतरावंच लागेल. आर पारची लढाई लढावीच लागेल.